नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटाण्याचा पुलाव। तुम्ही इथे पाहू शकता, दिसायलाच इतका अप्रतिम दिसतोय, चवीला तर भन्नाट लागतो। त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपण शिल्लक राहिलेल्या भाताचा फोडणी भात किंवा अनेक वेगवेगळे पदार्थ बनवतो। तर त्याच भातापासून आज आपण हा छान असा काळ्या वाटाण्यातील पुलाव बनवणार आहोत। रेसिपी एकदम सोपी साधी आहे, करायलाही पटकन होते, त्याचबरोबर पोटभरीचा नाश्ता आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला घालायचं आहे तेल छान तापू द्यायचं आहे। तेल गरम झालं की आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे फुलल्या गेल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हिंग। आता याच्यामध्ये घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा, जो मी आडवा उभा असा बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्ही उभा जरी कट करून घेतलात तरी चालेल। हलकासा तांबूस रंगावरती कांदा भाजून झाला। आता याच्यामध्ये घातलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट, तीही व्यवस्थित परतून घेऊया। आता याच्यामध्ये घालायचा आहे एक अर्धा टोमॅटो, तर छान पिकलेला टोमॅटो घेतला आहे, छान बारीक कट करून घ्यायचा आहे। टोमॅटो व्यवस्थित पटकन शिजला जावा याच्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर एक चमचा धणेपूड, त्याचबरोबर पाव चमचा हळद, एक चमचा लाल तिखट। आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया, जेणेकरून मसाले छान असे तेलामध्ये भाजले जातील। आता याच्यामध्ये इथे मी अर्धी वाटी काळे वाटाणे शिजवून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत। ते घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित परतून घेऊया। सर्व छान व्यवस्थित परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे शिल्लक राहिलेला भात। तर इथे मी भात हातानेच व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे। आता हे संपूर्ण भात वाटाण्यामध्ये घालून घेऊया। सर्व भात घालून घेतला। आता व्यवस्थित असा भात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व मसाले छान व्यवस्थित सर्व भाताला लागून येतील। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व भात छान असा व्यवस्थित परतून झालेला आहे। अगदी वासानेच खावासा वाटणारा हा काळा वाटाण्याचा पुलाव इतका भारी लागतो। आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया। पुन्हा एकदा सर्व भात व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया। आता याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि मंद गॅसवरती आपल्याला छान 2 ते 3 मिनिटं हा भात छान असा वाफवून घ्यायचा आहे, जेणेकरून छान असे मसाले ह्या भाताला एकजीव होतील। आता पहा, इथे झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित असा हा भात मिक्स करून घेतलेला आहे। अगदी घरभर हा भाताचा सुवास सुटलेला आहे, तर चवीला तर भन्नाटच लागतो। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट असा शिल्लक भातापासून काळ्या वाटाण्यातील पुलाव आपला तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की द्या। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। धन्यवाद, भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।